नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं झिरो अवरमध्ये स्वागत. झिरो अवरमध्ये आपल्या चर्चेचं ब्रीदच आहे चर्चा जनहिताची. आणि माझ्या व्यक्तिगत मते आतापर्यंतच्या जे काही दिवसातले झिरो अवर झाले त्यातला खऱ्या शब्दशः अर्थानं जनहिताची चर्चा कदाचित आजच्या विषयाची असेल. कारण आतापर्यंतचे राजकीय विषय होते. आजचा खरोखर तुमच्या आमच्या जीवन मरणाशी संबंधित, रुग्णालयाशी संबंधित, रुग्णाच्या जीवाशी संबंधित असा हा विषय आहे. विषय आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि भिसे कुटुंबियांच्या घरी जो दुर्दैवी मृत्यू झाला, ज्या बाईंचा मृत्यू झाला त्याच्या बाबतीतली बातमी आपण दिवसभर पाहतोय. आंदोलनं होत आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या कार्यक्षमतेबद्दल, कार्यप्रणालीवरती सुद्धा आक्षेप व्यक्त केले जात आहेत, गंभीर आरोप होत आहेत आणि वातावरण संतप्त आहे. लोकांना उत्तर हवी आहेत आणि लोकांना नुसती दीनानाथ मंगेशकरकडूनच उत्तर हवी आहेत असं नाही, तर यापुढे धर्मदाय असो किंवा खाजगी रुग्णालय असो, रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ नये, रुग्णांना पैशाच्या तुलेमध्ये तोललं जाऊ नये, रुग्णांना रुग्णकेंद्री व्यवस्था रुग्णालयांमध्ये तयार व्हावी, अशा अनेक अपेक्षा आहेत. आणि म्हणून आजची ही चर्चा शब्दशः जनहिताची आहे, ज्यावर आपण बोलणार आहोत. या चर्चेसाठी जसे मान्यवर तर आहेतच, पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्याही काही संबंधितांशी आम्ही संपर्क साधला. कोणत्याही अशा चर्चेचा बॅलन्स, तोल सांभाळला जाण्यासाठी दोन्ही बाजू ऐकून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी आम्ही ती संधी त्यांनाही देऊ केली. अर्थात त्यांनी त्यांची भूमिका ही पत्रकाद्वारे मांडलेली आहे, ज्यावर आक्षेप आहेत भिसे कुटुंबियांचे आणि जे आम्ही सुद्धा मांडणार आहोत. पण तरीसुद्धा त्यांच्या भूमिकेचं आम्ही आदर करतो. मात्र वस्तुतः अशा ठिकाणी जर का एक व्यक्ती उपस्थित राहिली असती तर कदाचित किमान काही गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजावता आल्या असत्या. कारण जे पत्र समोर आलेलं आहे ते बऱ्यापैकी प्रशासकीय भाषेत लिहिलेलं आणि संवेदनेचा त्याच्यात लवलेश नसलेलं असं ते पत्र भासतंय. साधी गोष्ट म्हणजे एखादी स्त्री मेलेली आहे आणि त्याच्या संदर्भातला विषय जर का असेल तर किमान तुमच्या वेदनेबरोबर आम्ही सहवेदना आमच्या आहेत, आम्हाला त्याचं वाईट वाटतं, हा आदरांजलीचा किमान संकेत सुद्धा ज्या पत्रात पाळला गेला नाहीये. इतक्या कोरडेपणाने आपण जर का आपल्यावरच्या टीकेकडे बघत असू तर सगळ्यात पहिल्यांदा इथे परसेप्शनमध्येच त्यांच्या अडचणी तयार झालेल्या आहेत असं दिसून येतं. अर्थात तो त्यांचा भाग आहे. आता मुद्दा आहे या चर्चेचं काय करायचं. या चर्चेकडे वळण्यापूर्वी आपण बघणार आहोत लोकांना या विषयावरती वाटतं काय, जो आम्ही प्रश्न लोकांसाठी आम्ही ठेवतोय आणि ज्याचं उत्तर आपण सगळ्यात शेवटी जाणून घेणार आहोत. आपला पोल सेंटरमधला प्रश्न बघूयात. माझा पोल सेंटरमधला आम्ही काय विचारलेलं आहे. आपला आताचा प्रश्न आहे माझाचा. आजचा प्रश्न आहे, आपल्याकडील खासगी रुग्णालयांमध्ये लुटारू वृत्ती आणि मनमानी कारभार असतो असं तुम्हाला वाटतं का? कारण सोशल मीडियावरती आज जेव्हा आम्ही बघितलं की या विषयाच्या बाबतीत लोकांच्या भावना काय, तर सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे मनमानी कारभार आणि लुटारू वृत्ती. आणि या बाबतीत तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे, उत्तरं तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. आमच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या अकाउंट्सवरती जाऊन तुम्ही या प्रश्नाला प्रतिसाद देऊ शकता. आणि यानंतर आपण जाणार आहोत आमच्या माझा गेस्ट सेंटरकडे. आपल्यासोबत मान्यवर आहेत, मी सगळ्यांचं स्वागत करतो, ओळख करून देतो. आपल्यासोबत असतील अमित गोरखे, भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेतले, आणि हे तेच आहेत ज्यांचे पीए भिसे यांच्या पत्नीच्या बाबतीत सगळा हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. आपल्यासोबत असतील मंगेश चिवटे, जे यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख म्हणून ज्यांनी काम बघितलेलं आहे. डॉक्टर अविनाश भोंडवे, आरोग्य विश्लेषक आणि इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चशी सुद्धा त्यांचा संबंध राहिलेला आहे. याशिवाय संजय महाजन, डॉक्टर संजय महाजन जे सुद्धा डॉक्टर आहेत, ते एक मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून सुद्धा या बाबतीत आपल्या भावना व्यक्त करतील, लोकांच्या काय भावना असतात आणि डॉक्टरची यामधला रोल भूमिका नेमकी कशी असते. कारण लक्षात घेऊया आपण, अनेकांना लगेच लक्षात येत नाही. एक असते संस्था, एक असतो डॉक्टर. तो डॉक्टर तिथे नोकरी तरी करत असतो किंवा कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करत असतो. अशावेळी त्याचा स्वतःचाही तितकाच त्याचं स्वतःचंही रुग्णालय असू शकतं. हे गुंतागुंत आहे, ती नीट समजून घ्यायला हवी आपण. आणि याशिवाय आपल्यासोबत असतील मृत महिलेच्या परिवाराचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत असतील प्रियांक पाटे किंवा अक्षय पाटे. थोड्याच वेळा त्यांच्यापैकी म्हणजे ज्या नणंद आहेत किंवा त्यांचे जावई आहेत अक्षय पाटे, यांच्यापैकी कोणीतरी एक आपल्याला चर्चेमध्ये सहभागी होते. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा अमित गोरखेंकडे जातोय. अमितजी, या सगळ्या प्रकरणातला पहिला मुद्दा सारखा समोर येतो म्हणजे रुग्णालयाचं आज आपण आलेलं स्पष्टीकरण पाहिलं असेल. त्यातले अनेक मुद्दे आहेत, मी ते मुद्दे हवे त्या क्रमाने नंतर येईन. पण पहिलं इम्प्रेशन काय आहे, पहिलं त्या पत्राबद्दल आपलं काय मत आहे? नमस्कार, माझा आवाज येतोय? हो, येतोय, बोला. खरं तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना ही घडलेली आहे. आणि माझे सहाय्यक असलेले सुशांत भिसे, त्यांची पत्नी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेली असताना एका मुलाचे 10 लाख, असे दोघांना 20 लाख रुपये भरा असं सांगितलं गेलं आणि 10 लाख रुपये भराच याची पावती त्यांना दिली गेली. पण त्यावेळेस वेळ भरपूर गेला आणि पैसे नसल्यामुळे त्यांना तिथे ऍडमिशन मिळालं नाही. मी स्वतः फोन केले, मुख्यमंत्री सचिवालयातनं फोन झाले.
पण योग्य ती मदत त्या ठिकाणी झाली नाही. मला आवर्जून सांगायचंय, मंगेशकर कुटुंबियांनी किंवा तत्कालीन असलेल्या आमच्या सरकारने चांगल्या उद्देशाने ते हॉस्पिटल चालू केलं, पण या हॉस्पिटलला हरता असण्याचं काम खऱ्या अर्थानं तिथलं व्यवस्थापन करत आहे. आणि आजचा जो त्यांनी जे पत्र व्हायरल केलंय ते तर अत्यंत धक्कादायक आणि चीड निर्माण करणार आहे. बरं, एक तर त्यांनी सर्वात महत्वाचं, घडलं असेल तर माफी मागा असं तरी म्हणायला हवं, तेही ते म्हटले नाहीये. आणि त्या मुलीला कॅन्सर होता असं सांगितलं, ते घरच्यांना हे आजच कळलं. त्या मुलीला सिस्ट होती आणि ती सिस्ट काढली. दीनानाथ मंगेशकरला त्याचं ट्रीटमेंट चालू होतं. आणि एखाद्या महिलेला जर कॅन्सर असेल तर ती प्रेग्नंट राहू शकते का? 8 महिन्याची प्रेग्नंट राहू शकते का? त्यामुळं खोट्या पद्धतीने त्यांनी तो हे जाहीर केला असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं. आणि लेखी आहे 10 लाख रुपये मागितले म्हणून. आणि आपण कुठल्याही पेशंट जो आहे त्या पेशंटची वैयक्तिक माहिती आपण कुठलीही डिक्लेअर करू शकत नाही. हा कायदा आहे. त्या कायद्याचा भंगही त्यांनी आज केलेला आहे. एखाद्या मृत महिलेची मृत असताना तिच्या पतीला विचारून तिच्या इतर गोष्टींची माहिती आपण अशी डिक्लेअर नाही करू शकत. ती आपण पब्लिकली डिक्लेअर केली. हे पण अत्यंत चुकीचं ते वागले. त्यामुळे त्यांनी केलेले आज जे काही त्यांनी खुलासा आहे तो ते सगळे वाचावेत म्हणूनच आहे. मी याच्यामध्ये म्हणजे सरकारही आमचं माननीय देवेंद्रजींनी आज खूप चांगल्या पद्धतीने डिसिजन घेऊन लगेचच कारवाईला सुरुवात केली. जर ह्या विषयाचं दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं असेल तर आपण सीडीआर तपासावे. सुशांत भिसे आणि डॉक्टर गैसास यांचे फोन झालेले, सुशांत भिसे आणि केळकर सर यांचे फोन झालेले, आणि त्यांच्यातलं संभाषण जरी तुम्ही ऐकलं तरी तुम्हाला कळेल की नेमकं काय संभाषण झालंय. बरं, अमित गोरखेजी, एक याच्यातला मुद्दा असा आहे की 2 भाग आहेत त्याचे. बाळंत होण्याच्या या प्रक्रियेमध्ये त्या मुळात नैसर्गिकरित्या होऊ शकत नव्हत्या म्हणून IVF ट्रीटमेंट घेणं, त्याच्यातली गुंतागुंत. आता ती गुंतागुंत नेमकी काय आहे ते मेडिकल टर्मिनॉलॉजीचा भाग आहे आणि तो संवेदनशील भाग असू शकतो. आणि त्यामुळे हा प्रकार मुळातच त्याच्या बाबतीत हॉस्पिटलचं जे काही म्हणणं समोर आलेलं की या बाबतीतल्या धोक्याची सूचना त्यांना दिली होती. पुढचा भाग येतो प्रत्यक्ष ऍडमिट होणं. आता तिथे 2 जागा तयार होतात. भिसेंचं म्हणणं आहे की आम्ही पैशाची जुळवाजुळव करत होतो, मात्र पैशासाठी अडून राहिल्यामुळे दीनानाथ मंगेशकरवाल्यांनी आम्हाला ऍडमिशन दिलं नाही. दीनानाथवाल्यांचं जे म्हणणं त्यांच्या रिटर्न स्वरूपाच्या अहवालामध्ये आहे, लिखित स्वरूपात त्यामध्ये आलेले आहे, आणि त्यांनी त्याच्यात भिसेंचाच उल्लेख केलेला आहे की जे 2.5-3 लाख रुपये भरून आम्हाला भरती करून घ्या असं भिसे म्हणत होते, त्याला ते तयार होते दीनानाथवाले, मात्र ते तिकडे थांबले नाहीत, ते परस्पर निघून गेले. आणि नंतर पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे, मग ते सूर्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिकडे प्रेग्नन्सी झाली आणि मधल्या काळात त्या बाईंचं निधन झालं. तर याच्यातलं नेमकं आता कोण खरं कसं मानायचं, काय करायचं? मी तेच तुम्हाला म्हणतोय की त्या ठिकाणी भिसे एकटे नव्हते, त्यांची पत्नी होती, सोबत बहीण आणि त्यांचे मिस्टरही होते. चौघांना डॉक्टर गैसास सरांनी ज्यावेळेस भेटायला गेले, गैसास सरांनी त्यांना तोंडावर सांगितलं, पेशंटला सांगितलं की एवढा खर्च येईल म्हणून. आणि पेशंटला सांगितल्यावर पेशंटही हातबल झालं. आणि त्यानंतर सुशांतनी मलाच फोन केला की आता आपल्याला 10 लाख रुपये भरायला सांगितले, पण आपली 3 लाखाची व्यवस्था होती, आपण फोन करा. मी त्याला हेही म्हटलं की आपण भरू, आता ऍडमिशन करून घे. म्हणून मी फोन केले, माझे फोन रिसिव्ह झाले नाहीत. मग मुख्यमंत्री कार्यालयात जे तत्पर आहेत त्यांना मी फोन केला, रामेश्वरजींना, पाटणकरांना. त्यांनी फोन करून सांगितलं, त्यांचाही मला फोन आला की ऍडमिशन देतील, पण खाली असलेल्या बिलिंग सेक्शन मधल्या ज्या महिला आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं 10 लाख भरल्याशिवाय मला इथे ऍडमिशन देता येणार नाही, तुम्ही डॉक्टर गैसासांशी बोलून घ्या. तोपर्यंत ह्या 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही सीसीटीव्ही चेक करा. तिला एका बाजूला त्या इमर्जन्सीमध्ये तिला बसवलं होतं, तिला विचारलंही गेलं नाही, ट्रीटमेंटही केली नाही. तेच सूर्या हॉस्पिटलला नेल्यानंतर इमिजिएट विदाऊट पैसे पहिली ट्रीटमेंट चालू केली. त्यानंतर ससून हॉस्पिटलसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचे सगळे आमदारांचे मित्र पीए असल्यामुळे, सगळे त्यांचं एकत्रीकरण असल्यामुळे त्यांनी प्रयत्न केले. ससूनला गेल्यानंतर तिथेही जास्त पेशंट असल्यामुळे तिथनं सूर्याला हलवावं लागलं. त्यामुळे हे धांदल्यात खोटं आहे की ते थांबले नाही. थांबण्याची इच्छाच होती, कारण आधीचं ट्रीटमेंट तिथं होतं आणि उद्या कमी जास्त झालं तर सगळ्या गोष्टी दीनानाथला मिळतात हे माहिती होतं. घराच्या जवळच हॉस्पिटल होतं, म्हणून तिथेच ऍडमिशन व्हावं यासाठी प्रयत्न त्याचे झाले. शेवटी त्यांनी मला म्हणजे फोनवर रडत होता की काही करा, माझं ऍडमिशन करून दे, मला बोलला. त्यामुळं आज त्यांनी जे मांडलं ते चुकीचं आहे. मला असं वाटतं की डॉक्टर गैसास हे पूर्ण व्यवस्थापन जे आहे त्याला मिसगाईड करताय. बरं, अमितजी तुम्ही आमच्यासोबत राहाच. आपल्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे सुद्धा आहेत. डॉक्टर भोंडवे, यामध्ये 3 भागांनी, या सगळ्या प्रकरणाचे 3 भाग आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल नावाची संस्था
जे कोणी डॉक्टर घैसास आहेत किंवा अन्य कुठले डॉक्टर आहेत नावाच्या व्यक्ती, आणि तिसरे आहेत रुग्ण म्हणजे भिसे कुटुंबीय. तर यामध्ये हा गुंता तुम्ही डॉक्टर म्हणून कसा पाहता? याच्यामध्ये तुम्ही संवादाचा अभाव पाहताय का? बदललेले जबाब पाहताय का? कोणाची बाजू नेमकी समजून तरी कशी घ्यायची? एक लक्षात घ्या की वैद्यकीय व्यवसाय हा तुम्ही आधी म्हणालात त्याप्रमाणे हा नीतिमत्तेवर आणि माणुसकीवर किंवा सहृदयतेवर चालतो. हा व्यवसाय जरी असला तरी यामध्ये रुग्णाची परिस्थिती काय आहे याप्रमाणे आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. आता सर्व खाजगी हॉस्पिटल्समध्ये आणि सरकारी इतर अनेक हॉस्पिटल्समध्ये हा नियम असतो की ऍडमिट होण्यापूर्वी तुम्ही डिपॉझिट भरलं पाहिजे. परंतु जर रुग्णाची परिस्थिती गंभीर असेल तर त्या डिपॉझिटचा आग्रह धरून त्याचा उपचार न करणं हे मात्र निश्चितच चुकीचं आहे. डिपॉझिट किती घ्यावं याबद्दल कुठलाही नियम नाही. हॉस्पिटल अंदाजे जो खर्च असतो त्यांचा त्यापैकी काही भाग 20%, 25% आणि जर आवश्यक असेल तर 50% सुद्धा ते मागू शकतात. परंतु माझ्या अनुभवात बहुसंख्य हॉस्पिटलमध्ये जर रुग्ण गंभीर असेल तर डिपॉझिट हे त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे घेतलं जातं आणि रुग्णावरचे उपचार मात्र त्वरित सुरू करावे लागतात आणि ते केले जातात. तर या ठिकाणी ते घडलं नाही असं जी काही माहिती आहे त्यामध्ये दिसून येतं. त्याच्यामुळे ही निश्चितच गोष्ट आहे की 10 लाख रुपये मागितले, किती मागितले याबद्दल काही हे नाही. तो हॉस्पिटलचा नियम असेल तर ते करावं लागतं. पण रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे का हे पाहून त्यांना निदान सुरुवातीचे उपचार चालू करणं हे मात्र निश्चितच आवश्यक होतं. ते केलं गेलं नाही हे असं इथं दिसतंय. दुसरी गोष्ट, मी डॉक्टर संजय महाजनांकडे सुद्धा जातो. डॉक्टर संजय, यामध्ये जे दीनानाथ मंगेशकरांचं म्हणणं येतं, त्यांच्या हॉस्पिटलचं म्हणणं येत आहे, त्यांचं म्हणणं नेमक्या या स्पॉटबद्दल असं आहे की आम्ही ॲडमिट करून घ्यायला तयार होतो, मात्र ती मंडळी तिकडे थांबली नाही. भिसे कुटुंबियांचं म्हणणं आहे की ते 3 लाख नव्हे ते 10 लाखावर अडून होते आणि त्यामुळे आम्हाला स्वाभाविकरित्या आणि हे ऐकल्यामुळे त्याच्या भिसे ताई होत्या त्यांच्यावरती सुद्धा ताण आला आणि आम्हाला दुसरीकडे जावं लागलं. आता या 2 वेगळ्या भाग आहेत. इकडे माझा पहिल्यांदा प्रश्न असा आहे, तुम्ही संस्था स्वतः चालवल्या असेल किंवा अनेक संस्थांमध्ये व्हिजिटिंग डॉक्टर सुद्धा तुम्ही असाल कन्सल्टंट म्हणून. अशा वेळी जर का बरं त्या स्त्रीचा त्या ज्या भिसेबाई आहेत त्यांचा तिकडे इतिहास आहे, दीनानाथमध्ये त्या गेल्या काही वर्ष उपचार घेत होत्या, अशा वेळी त्या जर का ते हॉस्पिटल सोडत असतील तर तुलनेनं संशयाचा फायदा आपल्याला त्या ताईंना द्यायला नको का? नक्कीच प्रसन्ना, यात खरं तर 2 बाबी आहेत. जसं आता भोंडवे सरांनी सांगितलं की रुग्णाची परिस्थिती, रुग्ण जर गंभीर असेल तर रुग्णालयाला असं कुठलंही बंधन नाहीये. अनेकदा सुप्रीम कोर्टाने सुद्धा अशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, अशा निर्णय दिलेले आहेत की रुग्णाची परिस्थिती पाहून सर्वात आधी रुग्णालयाने किंवा एखाद्या संबंधित डॉक्टरने त्या रुग्णावर उपचार करणं हे खरं तर अपेक्षित असतं. आणि सरकारी जे रुग्णालय असतात यात तर ॲडव्हान्सचा प्रश्नच येत नाही. जे खाजगी रुग्णालय असतात किंवा संस्थांचे रुग्णालय असतात हे त्यांच्या स्वतःच्या जे काय धोरणं असतात त्यावर सुरू असतात, त्यावर चालत असतात. अर्थातच जे काय त्यांचं बिल असतं हे पेशंटचे जे काय गुंतागुंतीचे संबंध असतात त्यानुसार ते त्यांचं बिल आकारत असतात. खरं तर देशात असा कुठलाही कायदा नाही की कुठल्या डॉक्टरने किंवा या वैद्यकीय संस्थेने रुग्णाचं किती बिल आकारावं हा कायदाच नाही आपल्या देशात. आणि त्यामुळे याचा फायदा हा रुग्णालय घेतात. आणि खरं तर अशा वेळेस रुग्णालयाशी जे काही रुग्णालयांच्या नातेवाईकांशी त्यांची काही बातचीत झाली असेल की तुम्ही अमुक अमुक रक्कमच भरा आणि रुग्णाकडे ते नसतील तर यावेळेस जे काही त्यांच्या वाटाघाटी झाल्या असतील त्यात कदाचित जास्त वेळ झाला असेल आणि रुग्णाच्या नातेवाईकांना वाटलं असेल की रुग्णाची तब्येत ही क्रिटिकल होत जाते आणि आपण आता इथं न थांबता दुसरीकडे जायला पाहिजे. कारण त्यांचंही बरोबर आहे, जर वाटाघाटीमध्ये ते यशस्वी होत नसेल आणि रुग्णावर उपचार तात्काळ होत नसतील तर त्यांनी त्या रुग्णालयात दुसऱ्या. मी डॉक्टर तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत प्रियांका पाटे आहेत, ज्या स्वतःच्या भिसेत या ज्या ताई होत्या ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईक आहेत. प्रियांकाजी, मला तुम्ही दिवसभर या प्रश्नांची उत्तरं देता आणि मला खरंच वाईट वाटतं की पुन्हा पुन्हा ते प्रश्न तुम्हाला विचारावे लागतात जेव्हा की घरामध्ये एक मृत्यू झाला आहे. त्याबद्दल मी पहिली क्षमा मागतो आपली. पण यामध्ये आता जो या खुलासा आलेला आहे हॉस्पिटलकडून, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ॲडमिट करून घ्यायला तयार होतो, मात्र भिसे कुटुंबियांनी निर्णय त्यांचा घेतला आणि ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. आणि या प्रेग्नन्सीमधल्या या बाळंतपणातल्या धोक्याची सुद्धा जाणीव आम्ही करून दिली होती, मात्र ते त्या बाळंतपणावरती ठाम होते. तर आपलं नेमकं काय म्हणणं आहे?
सर ते हॉस्पिटलमध्ये आले ना, आल्यापासून आम्ही निघसपर्यंतचा टाइम त्यांनी बघावा, सीसीटीव्ही फुटेज बघावी. आणि तुम्ही बोललात ना की आम्ही उपचार करण्यासाठी तयार आहोत, तर त्यांनी 3 तासामध्ये काय उपचार केले हे पण त्यांनी बघावे. तुम्हीच म्हणता ना पेशंटची सिच्युएशन क्रिटिकल होती, त्याच्या आधी त्यांनी उपचार करायला चालू करायला पाहिजे होता ना, की त्यांनी बिलिंग इकडे जा तिकडे जा म्हणायला पाहिजे होतं, किंवा 10 लाख रुपये भरल्याशिवाय आम्ही तुमचं ऍडमिशन करणार नाही असं म्हणायला पाहिजे होतं. ते स्वतः म्हणतात येत ना सिच्युएशन क्रिटिकल होती किंवा काय, तर त्यांनी 3 तासामध्ये काय केलं हे त्यांनी सांगावं. आम्ही 3 तास तिथेच होतो. तुम्ही सगळे सीसीटीव्ही फुटेज बघा, माझ्या भावनिक कुणाकुणाला फोन केलेला, त्यांच्यासोबत काय काय बोलणं झालेलं हे सगळं बघा, आणि मग तुम्ही त्यांना म्हणा बोला. प्रियांकाताई, आणखी एक प्रश्न त्याच्यातला असा आहे की या ज्या भिसेताई होत्या ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्या मुळातच प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होत्या. आता ते भाग नेमका काय होता, काही ठिकाणी रिपोर्ट्समध्ये काही कॅन्सरस परिस्थिती होती का किंवा काय त्या कन्फर्म नाही आहेत, मात्र त्याच्यामध्ये म्हणजे गुंतागुंत असल्यामुळे त्याची एक प्रकारची सूचना दिली होती हॉस्पिटलने, असं हॉस्पिटल म्हणतंय. हे आपल्याला मान्य आहे का? आणि म्हणूनच 7 महिन्याची जी प्रेग्नन्सी झालेली आहे, 9 महिन्याच्या आधीची झालेली आहे, त्यामुळे त्यांची परिस्थिती मुळातच नाजूक होती असं डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलचं म्हणणं आहे. हे आपल्याला मान्य आहे का? सर, जेव्हा त्यांचं एक ऑपरेशन झालं त्याच्यानंतर त्यांनी 2 महिने कंटिन्यू फॉलोअप घेतलं, 2 वर्ष कंटिन्यू फॉलोअप घेतला. डॉक्टर घैसास यांना भेटले, त्यानंतर त्या सगळ्या टेस्ट केल्या, त्या सगळ्या रिपोर्ट नॉर्मल आला, निगेटिव्ह आला, सगळे नॉर्मल आले, सगळे लेवल एकदम बॉडी नीट झाली. त्याच्यानंतर ते डॉक्टर पेके आणि डॉक्टर घैसास यांच्याकडे गेले ते दोघे जण, आणि त्यांनी सांगितलं, ते डॉक्टर घैसास आहे, त्यांनी सांगितलं की त्यांच्या वाईफ मनीषा घैसास त्यांच्याकडे IVF साठी जा. त्यांनी असं काहीच सांगितलं नव्हतं की मूल दत्तक घ्या किंवा कुठल्या गोष्टी. त्यांनी स्वतः निर्णय दिलेला की बाबा त्यांच्या बायकोकडे त्यांनी जायला सांगितलेलं IVF साठी. पण आम्ही सगळीकडचा रेशो बघितल्यानंतर आम्ही बाहेरच्या हॉस्पिटल, इंदिरा हॉस्पिटलला ट्रीटमेंट केली. 6 महिने ती ट्रीटमेंट केली आम्ही तिथं. त्यानंतर 1 महिन्यानी आम्ही आता 7व्या महिन्यामध्ये आपण नाव नोंदवतो तसं आम्ही दीनानाथला गेलो, आमच्या घराजवळ, आणि जरा एक विश्वासातलं हॉस्पिटल म्हणून वाटलेलं. आम्ही तिथं गेलो, त्यांच्यासोबत 15/3/2025 भेटलो. त्यांना सगळी सिच्युएशन सांगितली, तेव्हा ते ठीक आहे बोलले, आणि त्यांनी नंतर फॉलोअपला बोलवलं आम्हाला. कधी बोलवलं? 2-4 तारखेला बोलवलं त्यांनी फॉलोअप, 2 एप्रिलला. आणि त्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये निघताना 7:30 ते 8 वाजता 2 एप्रिलला फॉलोअपला बोलवलं. ह्याच्यामध्ये काही नाही. ह्याच्यामध्ये ते बोलले की जर तुम्हाला काही वाटलं, त्रास वगैरे झाला तर तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला येऊ शकता. आणि तुम्ही बोलता हॉस्पिटलला आल्यानंतर तुम्हाला आधीच माहिती होतं कॉम्प्लिकेशन किंवा काय, तर तुम्ही आल्याला इमिजिएट उपचार करायला पाहिजे होते. तुम्ही ते केले नाही. तुम्ही ते 3 तास काय केले? त्यानंतर तुम्ही पेशंट समोर सांगताय की तुम्हाला 20 लाख रुपये भरायला लागतील, जर तुमची कॅपॅसिटी नसेल, तुमची ऐपत नसेल, तर तुम्ही ससून हॉस्पिटलला जा. प्रियांकाताई, हे बरोबर नाही ना? तुम्हाला माहिती पेशंटच्या पोटात दुखतोय. प्रियांका, तिकडे हा एक प्रश्न जरा समजून घ्यायचा आहे, सगळ्यांना तो स्पष्ट होईल. हे जे 20 लाख रुपये, काय 10 लाख किंवा 20 लाख मागितले जात होते, ते भिसेताईंच्या दीनानाथ मधल्या उपचारासाठी मागितले जात होते का? जे कुठले डॉक्टर ज्यांनी हा सल्ला दिला, कदाचित डॉक्टर घैसास तुम्ही ते नाव घेतलं होतं, त्यांच्या खासगी प्रॅक्टिससाठी पैसे मागितले जात होते, म्हणजे त्यांच्या रुग्णालयामध्ये दीनानाथ ह्याच्यामध्ये पैसे मागत होतं का ते खासगी रुग्णालय मागत होतं? सर, ते मला माहिती नाही, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की 20 लाख रुपये तुम्हाला भरायला लागतील. प्री मॅच्युअर बेबी 7 मंथची डिलिव्हरी होणार आहे. 10 लाख रुपये आपल्याला NICUला एका बेबीला लागतील, 10 लाख रुपये दुसऱ्या बेबीला लागतील. आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केल्यानंतर ते बोलले की 10 लाख रुपये डिपॉझिट करा, जर तुमच्याकडे हे नसतील तर तुम्ही ससून हॉस्पिटलला जाऊ शकता. पण ते पैसे कधीचे होते? ते बेबी झाल्यानंतरचे होते. अजून बेबी झालं पण नाहीये. प्रायमरी ट्रीटमेंट काय असते? आणि तुम्ही BP जरा हाय असणाऱ्या पेशंट समोर असं बोलताय, ब्लिडिंग असणाऱ्या पेशंट समोर बोलताय. तुम्हाला पेशंटची काळजी नाही का? आणि तेवढं उठून सगळे निघून गेले. त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर ब्लिडिंग होतं त्या पेशंटला. आम्ही डॉक्टरांना इन्फॉर्म केलं. डॉक्टरांनी काय सांगितलं, म्हणजे तिथल्या ज्युनियर डॉक्टरांनी सांगितलं पेपर होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला पहिलं डॉक्टर घैसास सरांनी सांगितलेलं आहे असं सांगितलं. त्यानंतर आम्ही आमच्या स्वतःकडची एक गोळी घेतली, त्यांना दाखवली. ते बोलले की ती गोळी घ्या. म्हणजे हॉस्पिटलमध्ये असून पण आम्हाला 2 गोळ्या पोटदुखीसाठी आणि ब्लिडिंगसाठी आम्हाला आमच्या गोळ्या खायला लागतात. आणि ते पण नाही, त्याच्या शेजारच्या बेडवर, म्हणजे जे असिस्टमेंट रूम आहे त्याच्या समोरच्या साईडला जे OPD असते, तिथे एक पेशंटसाठी बेड चेक करण्यासाठी असो, तिकडे आम्हाला झोपवलं गेलं. ना की ते असिस्टमेंट रूम मध्ये डॉक्टर असतात, नर्स असतात, ना की तिकडे झोपवलं. आम्हाला सांगितलं की एखादा इमर्जन्सी पेशंट आला त्याच्यासाठी तो बेड रिकामा पाहिजे म्हणून. म्हणजे आमच्या पेशंटची इमर्जन्सी नव्हते का? म्हणजे तुम्ही
तुम्ही किती दोन्ही साईडनी बोलताय की तुम्ही म्हणताय की पेशंटची इमर्जन्सी होती, मग तुम्ही ते 3 तास काय केले? इमर्जन्सी तुम्ही म्हणताय ना, ते 3 तास काय केले? आणि एवढं बोल, पेशंटचा बीपी हाय आहे, आमचा पेशंट जरा हायपर व्हायला लागला, त्याचं पोटात जरा जास्त दुखायला लागलं, तरीही कुठलाही डॉक्टर आला नाही. आम्ही 3 लाख रुपये घेऊन आम्ही त्या बिलिंग डिपार्टमेंटला पण गेलेलो. तुम्ही तिथल्या सीसीटीव्ही फुटेज बघा, आम्ही त्यांना बोललो, त्या सगळ्यांना बोललो पण होतो, पण त्यांनी काही आमचं ऐकलं नाही. ते बोलले की आम्हाला डॉक्टर घ्यायचा, त्यांनी सांगितलं जेवढं डिपॉझिट केलं तेवढं घ्यायचं. ताई, याच्यातला जो 3 लाखाचा मुद्दा आहे प्रियंकाजी, ते आले नव्हते. प्रियंकाजी, जो 3-3.5 लाखाचा मुद्दा आपण मांडला होता की तुम्ही म्हणाला होता, तुमच्याकडनं असं सांगण्यात आलं की 3-3.5 लाख आम्ही भरतो, उर्वरित नंतर देतो, मात्र हॉस्पिटलने ते ऐकलं नाही, असं तुमचं वर्जन आहे. पण जे स्वतः दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आज एक निवेदन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचंच नाव घेऊन, म्हणजे भिसे कुटुंबियांचं नाव घेऊन, भिसे कुटुंबीय 2.5-3 लाख रुपये द्यायला तयार होते आणि आम्ही ते घ्यायला तयार होतो आणि ऍडमिट करायला सांगितलं, मात्र भिसे कुटुंबियांनी ऍडमिट केलं नाही, असं म्हटलेलं आहे. ट्रीटमेंट कुठे आहे? बरं, ट्रीटमेंट कुठे आहे? तुम्ही सांगितलं ना ऍडमिट करायला. या सगळ्यामध्ये ना सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला दिसत असेल की किती टाइम गेला, किती काय गेला. तुम्ही इमिजिएट कॉल केला असताना, बरं ठीक आहे, आम्ही खालून वरती जास्तपर्यंत तुम्ही पेशंटला एक IV कॅन्युला लावला असता, पेशंट जवळ गेलं असतं. कुठेही तुमचं ते तुम्ही बोलताय ना आम्ही ऍडमिट करायला सांगितलेलं, आम्ही 2 ते 3 तास वाट बघून त्याच्यानंतरच आम्ही बाहेर पडलेलो आहे. पेशंटनी स्वतः ड्रेस चेंज केला, आम्ही स्वतः जाऊन व्हीलचेअर आणली, आम्ही स्वतः जाऊन खाली गाडी पैसे गेलो, ना की त्यांनी कुठल्या मावशींना पाठवलं किंवा ना की त्यांनी हॉस्पिटल ॲम्ब्युलन्सची वगैरे सोय केली. कुठे मग ते 3 तास तुम्ही काय त्या 3 तासामध्ये केलं? बरं, आम्हाला फक्त त्या दिवसाशी मतलब आहे, आम्ही त्याच्या आधीचं काही काढत नाहीये. प्रियंकाजी, मग आता त्या दिवसाबद्दलच आपण बोलूया. आता तुमचा नेमका दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बद्दलचा नेमका आक्षेप काय? कारण आपण त्या दिवसाबद्दल बोलूया, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलेला आहात आणि भिसेताईंचा मृत्यू सुद्धा दुसरीकडे झालेला आहे, दीनानाथमध्ये झाला नाहीये. त्यामुळे आता नेमका तुमचा दीनानाथ मंगेशकरकडनं अपेक्षा काय किंवा तुमचा नेमका आरोप काय त्यांच्याबद्दलचा? तो त्यांनी जर आम्हाला तिथल्या इथं ऍडमिट केलं असतं ना, तर हा आमचा सगळा ससून हॉस्पिटलला जायचा, सूर्य हॉस्पिटलला जायचा, ते आमचा सगळा वेळ वाचला असता, आमच्या वहिनी वाचल्या असत्या. आणि त्याच्यानंतर एकाच छताखाली होतं. सूर्य हॉस्पिटलला गेल्यानंतर कार्डियाकचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. सूर्य हॉस्पिटल हे फक्त मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल, कार्डियाक हॉस्पिटलला नेण्याचा तो एक टाइम आमचा सगळा वाचला असता. एकाच छताखाली आम्हाला कॅथलॅब भेटली असती, न्यूरोसर्जन भेटले असते, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आम्ही गेलो ना त्या हॉस्पिटलमध्ये. NIC होता, सगळ्या गोष्टी तिथे होत्या, म्हणून आम्ही एका विश्वासाने त्या हॉस्पिटलला गेलेलो. आणि जर तेवढा टाइम वाचला असता, आता आमची वहिनी आमच्या सोबत असली असती. एक आणखी मोठा मुद्दा असा मांडला गेला प्रियंकाजी, की या मधल्या काळामध्ये ज्या भेटी करायच्या असतात, ज्या आरोग्य तपासण्या असतात, त्यासाठी भिसे कुटुंबीय येत नव्हते आणि नंतरच्या दिवशी सुद्धा जी शेवटची एक मीटिंग ज्या तारखेला बोलवण्यात आलं होतं त्या दिवशी सुद्धा आपण आलेला नव्हता. आपण त्या काळात दुसऱ्या हॉस्पिटलचा विचार करत होता प्रियंकाजी? सर आमच्याकडे ना नाही सर, आम्ही ना 6 महिन्यानंतर जेव्हा नाव नोंदणी करण्यासाठी गेलेलो होतो ना, तेव्हा आमच्याकडे ते व्हिजिटिंग तो पेपर आहे, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आम्हाला फॉलोअपला कधी बोलवलंय. बरोबर. आम्ही त्यांना तर आमचे सगळे म्हणजे कॉम्प्लिकेशन, प्रिव्हियस हिस्ट्री सगळं माहिती होतं. त्यांनी आम्हाला कधी बोलवलं फॉलोअपला? आमच्याकडे तिथं डेट आहे 2/4/2025 ला त्यांनी बोलवलं. या मधल्या पिरियड मध्ये त्यांनी बोलवलं नाही. जर इन केस जर इमर्जन्सी काय लागली तर तुम्ही आमच्या हॉस्पिटलला येऊन हा कागद दाखवू शकता, पण त्यांनी आम्हाला बोलवलं कधी फॉलोअपला 2/4, आणि आमच्याकडे तो प्रूफ पण आहे की त्यांनी आम्हाला त्या डेटला बोलवलं होतं. बरं, आणि तुम्ही 2 तारखेला तुम्हाला बोलवलं आणि 2 तारखेला तुम्ही गेला होता, 2 एप्रिलला, असं तुम्ही सांगताय? नाही सर, 28 तारखेला आम्ही गेलो ना. 2 एप्रिल आणि 28 मार्चला आम्ही गेलो तिथे. म्हणजे 4-5 दिवसानंतरची तारीख होती फॉलोअपची आमच्या. बरं, मग प्रियंकाजी आता अपेक्षा काय नेमकी? म्हणजे तुमची काही नुकसान भरपाईची अपेक्षा, काय नेमकी कारवाई व्हावी अशी आपली अपेक्षा आहे? डॉक्टरांबद्दलची कारवाई व्हावी, काय नेमकी आपण अपेक्षा काय करता शासनाकडून किंवा हॉस्पिटलकडून? त्या डॉक्टरांचं लायसन रद्द होण्यात यावं, ते हॉस्पिटल धर्मदायी व्हावं आणि गोरगरिबांना मोफत उपचार व्हावा तिथे. आणि आमची वहिनी गेली तसे बऱ्याच जणांचे जीव वाचावेत, हीच आमची अपेक्षा आणि हीच आमची मागणी. प्रियंकाजी, मला म्हणजे मनापासून, म्हणजे ही काही वेळ नाही की मी कौतुक करावं, पण मला खरंच कौतुक वाटतं की घरामध्ये मृत्यू झाला असताना सुद्धा आता भिसे कुटुंबियांच्या मनात मात्र आहे की या निमित्तानं का होईना हॉस्पिटलमध्ये सुधारणा व्हाव्यात, इतर कुणाचे जीव जाऊ नयेत आणि जे रुग्ण येतील त्यांना चांगल्या प्रकारची सेवा ही एका किफायतशीर अशा दरामध्ये मिळावी. मी फार तुमचा वेळ घेणार नाही, पण प्रियंकाजी एक आणखी प्रश्न विचारतो, कारण शेवटी ते मुद्दे आहेत आणि लोकांच्या मनात खरंच गोंधळ आहे दोन्हीकडच्या गोष्टी ऐकून,
की या मधल्या काळामध्ये आपण हॉस्पिटलच्या अनेकदा शासनाकडनं सुद्धा काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला, आमदार साहेबांनी सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न झाला, याला कोणीच रिस्पॉन्स देत नव्हता? तुम्ही अन्य कोणाला भेटायचा प्रयत्न केला हॉस्पिटलमधल्या? कोणीच रिस्पॉन्स देत नव्हतं. बरं, हॅलो, हा ऐकतोय मी, बोला बोला प्रियंकाजी बोला. त्यांना भाऊनी फोन केला होता. हॅलो, no, डॉक्टर धनंजय केळकर आहेत ना, यांना भाऊनी फोन केला होता की सर मी आता 3 लाख रुपये भरतो आणि बाकीचे मी ऍडजस्ट करतो, मी माझ्या गावची जमीन विकतो आणि करतो. ते बोलले की ठीक आहे, असं काही करू नको, मी त्यांना सांगतो. त्याच्यानंतर त्यांनी एकही फोन उचलला नाही आणि काहीच नाही केलं. त्याच्यानंतर डॉक्टर सुश्रुत घैसास त्यांना फोन केले, वरिष्ठांनी फोन केले, सीएम ऑफिस मधून फोन आले, सगळीकडून त्यांना फोन आले. ते भाऊला बोलायला लागले, तुम्ही आहे कोण, तुम्ही मला काय सांगताय, तुम्ही मला त्रास देऊ नका, तुम्ही जर मला हा त्रास दिला ना तर मी ही तुमची केस सोडून देईन. तुम्ही म्हणताय कॉम्प्लिकेशन होतं, तुम्हाला दिसतंय ब्लिडिंग होते, पोटात दुखते आणि तुम्ही केस सोडायचं बघताय, म्हणजे तुम्हाला फक्त तुम्हाला सेव्ह करताय ना, तुम्ही पेशंटला सेव्हच करत नाही ना. मग तुम्ही डिग्री कशासाठी घेतली? तुम्ही पेशंटची लाईफ सेव्ह करण्यासाठी डिग्री घेतली आहे ना. अर्थात तुम्ही काय म्हणता रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, मग कुठे गेला त्या टायमिंगला? प्रियंकाजी, मला या सगळ्या आपल्या चर्चेमध्ये या चर्चा होत राहतील, गेलेली व्यक्ती गेलेली आणि जी काही कारवाई व्हायची ती होईल. पण यामध्ये एक चांगली त्यात बरी बातमी आली की जी 2 मुलं आहेत, जी जुळी मुलं जन्मलेली आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांची आता तब्येत कशी आहे? तुम्ही जाऊन म्हणजे अर्थातच सगळे भिसे कुटुंबे जाऊन भेटले असाल, काय सांगू शकाल तुम्ही त्यांच्या बाबतीत? काय नेमकी आता स्थिती आहे, कंडिशन त्यांची आरोग्याची? सूर्या हॉस्पिटलमुळे आज आमच्या 2 मुली आमच्याकडे चांगलं सुखरूप आहेत. म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांची ट्रीटमेंट ते एकदम चांगल्या प्रकारे घेत आहेत, त्यांची काळजी खूप चांगल्या प्रकारे ते सूर्या हॉस्पिटल घेत आहे. आणि कालच आम्हाला सांगितलं की एका बेबीला व्हेंटिलेटरवरनं काढलं, जरा ते स्टेबल होत आहेत. बरं प्रियंकाजी, याच्यानंतर भिसे कुटुंबियांचा पुढचा तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य कोणाला जाऊन भेटणार आहात का? तुम्ही काय ठरवलंय, पुढे काय करायचं ठरवलंय आपण? बघू, चाललंय असं. प्रियंकाजी, मला कल्पना आहे तुम्ही आताच तणावामध्ये आहात, घरामध्ये एक मृत्यू झालेला आहे आणि दिवसभर तुम्ही माध्यमांशी बोलताय, तरी सुद्धा मी तुम्हाला त्रास दिला या कार्यक्रमात बोलण्यासाठी. मी पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला आणि एवढ्या संवेदनशील विषयावरती शांतपणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एवढं होऊन सुद्धा इतर रुग्णांना असे त्रास होऊ नयेत म्हणून तुम्ही अपेक्षा व्यक्त करतायत. मला खात्री आहे शासन आपल्या या निवेदनाचा आणि अपेक्षेचा नक्कीच विचार करेल. धन्यवाद प्रियंकाजी, आपण सविस्तर वेळ दिला आमच्या एबीपीच्या या कार्यक्रमाला. यासाठी आपली आजची चर्चा अतिशय दुर्दैवी प्रसंगावरती चर्चा सुरू आहे. दीनानाथ मंगेशकरशी या ठिकाणी उपचार घेणाऱ्या भिसे नावाच्या बाई, ज्यांची कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी होती, त्यांना जुळं झालेलं आहे, मात्र ते मुदतीपूर्वी झालेलं आहे. या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यावरती आपली चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तेव्हा त्यांच्या काळामध्ये जे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख होते, मंगेश शेवटे आपल्यासोबत आहेत. मंगेश, या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा म्हणजे तुमच्या कक्षाचाही रोल होता, कारण मुख्यमंत्री सहायता कक्षही मदत द्यायला तयार होता, तशी फोनाफोनी पण झाली होती, तरी सुद्धा काही होत नव्हतं. नेमका काय प्रकार होता या बाबतीत मंगेश? खरं तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून समाजातील निर्धन किंवा आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना अर्थसहाय्य करण्यात येतं. खरं तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून जेव्हा दीनानाथमध्ये फोन गेला की बाबा आम्ही या रुग्णाच्या बिलाची जबाबदारी घेऊ किंवा त्यांना सीएम रिलीफ फंडच्या माध्यमातून आम्ही पैशाची व्यवस्था करत आहोत, तुम्ही तात्काळ त्याला दाखल करून घ्या आणि उपचार सुरू करा, तरी देखील या रुग्णालयानं दाखल करून घेतलं नाही. याचाच अर्थ त्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि पर्याय महाराष्ट्र शासनावर देखील विश्वास नाहीये का, हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतो. म्हणून या ठिकाणी मला सगळ्या रुग्णालयांना सांगायचंय की ज्यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून आपल्याला फोन येतो, अनेक वेळेला आम्हाला आठवतं की गेल्या 2.5 वर्ष आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना आम्ही अनेक हॉस्पिटल्सना फोन करायचो आणि त्यांना सांगायचो की तुम्ही उपचार थांबू नका, बरोबर, जे काही पैसे येतात त्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ते पाठवू, पण त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे, त्याचा अर्ज मागून घेणं, सगळे डॉक्युमेंटेशन करणं, ती विहित प्रक्रिया करून आम्ही पैसे पाठवणारच आहोत. मात्र रुग्णाचे उपचार थांबू नका अशा पद्धतीची वारंवार विनंती आम्ही सगळ्या रुग्णालयांना करत असू आणि त्यावेळेला अनेक हॉस्पिटल्स ऐकायचे देखील. मात्र या बाबतीमध्ये दीनानाथ मंगेशकर एवढं त्यांनी का ऐकलं नाही हा देखील संशोधनाचा प्रश्न आहे. आणि
पुन्हा एकदा या ठिकाणी मला सांगायचं की या सगळ्या धर्मादाय रुग्णालयांना जो मी मुद्दा मांडला की जो तिथला वैद्यकीय समाजसेवक असतो तो शासनाच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी नियुक्त केला गेला तर मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये या धर्मादाय योजनेच्या माध्यमातून देखील काम होऊ शकतं. या सूचनेचा मंगेश विचार करावा लागेल की असा ज्याला एक बँकिंग ऑम्बुड्समन नावाचा जो प्रकार आहे तशा प्रकारचा कोणी असू शकतो का जनलोकपाल सारखा जो स्थानिक पातळीला असेल आणि शासन आणि या यंत्रणांमध्ये सुसंवाद ठेवेल. शासनाचा मुद्दा असेल तो मी पुन्हा अमित गोरखेंकडे जातो आणि पुन्हा आपल्या दोन्ही डॉक्टरांकडे जातो. आम्हीजी सगळं प्रकरण तर आता समोर आलेलं आहे, भिसेंनी पण त्यांच्या कुटुंबियांनी आपली भूमिका मांडलेली. आता पुढे काय, आपण पुढे काय करणार आहात? अमितजी माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा बोला बोला, आता येतोय आवाज. येस, माझा प्रश्न असा होता की भिसेंची आता भूमिका समोर आलेली आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने सुद्धा जे मांडायचं ते लिखित स्वरूपात दिलेलं आहे. एक चौकशी समिती बसणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांना ते देणार आहेत गुप्त चौकशी अहवाल आणि मग शासन काय ते ठरवणार आहे. तुम्ही आता एक आमदार म्हणून एक तर तुमचेच पीए होते आणि तुम्ही आमदारही आहात, तर तुम्ही यापुढे हा मुद्दा कसा पुढे घेऊन जाणार आहात? मी उद्याच माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे. उद्या माननीय मुख्यमंत्री पुण्यामध्ये आहे आणि मी नक्की त्यांना या विषयासाठी एक निवेदन तयार करून त्यांच्या कुटुंबियांशी भेटण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यांना सविस्तर आमची बाजू मी मांडेल. माननीय धर्मादाय आयुक्त यांनाही मी भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मगाशी त्या मुलीनं एकदम प्रांजळपणे सांगितलं की तिची मागणी काय, जर खरंच तिच्या मनात काय असतं किंवा त्यांनी पर्पजफुली केलं असतं, एखादीने पैसे मागितले असते. पण ती काय म्हणली की येणारा उद्याचा पेशंट आहे, बरोबर, त्या पेशंटची काळजी घ्या. म्हणजे किती तिने प्रामाणिकपणे हा विषय, माझं दुःख इतरांना होऊ नये म्हणून ती प्रयत्न करते. त्यामुळं मी नक्की, आम्ही तर समर्थच आहोत, त्या दोन्ही मुली आहेत त्यांना सांभाळायला. पण एक अमितजी मी हाच मुद्दा त्या प्रियंकाजींचाच मुद्दा पुढे घेऊन जाण्यासाठी मी आपल्याला विचारतो. दीनानाथ आणि भिसे कुटुंबियांचा झाला हा एक विषय आहे, पण आज हा विषय घेतला म्हटल्यानंतर एबीपी माझ्याकडे इतक्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, एकमेकांच्या लोकांनी इतके किस्से सांगितलेले आहेत की आम्हाला काय काय त्रास झाले, सोशल मीडिया भरून गेलेला आहे. आणि मग त्याच्यावरनं हे लक्षात येते की ही फक्त एका दुसऱ्या हॉस्पिटलची केस नाहीये, अनेक ठिकाणी चाललेले, सरकारीमध्ये सुद्धा आणि प्रायव्हेट. सरकारीमध्ये तुम्हाला सांगतो आपल्याकडे विमा आहे का, तर विमा आपला आहे, नॅशनल लेवलचा विमा आहे आपला, पण तो ऍक्सेप्टच करत नाही हॉस्पिटल, कारण खासगी विमादार जे म्हणतात कंपन्या की आम्हाला पैसेच देत नाहीयेत, हॉस्पिटलला म्हणतात आम्हाला यांच्याकडे पैसे मिळतच नाहीत. हा एक मुद्दा तिकडे कायम आहे. जे पीक विम्याचा जो प्रॉब्लेम आहे तो इथे पण प्रॉब्लेम आहे. दुसरा मुद्दा असा की खासगीच्या बाबतीत विम्यावाले असतील तर त्यांना एकदम VIP ट्रीटमेंट, पण बाकीचे असतील आणि विशेषतः जर का त्या हॉस्पिटलला सगळ्या सोयी सुविधा सरकारने दिलेल्या आहेत तर त्याची काही दाद लागत नाही. तर इथे काही आपल्याला आणता येईल मध्यस्थ असा जो सरकार आणि या यंत्रणांमध्ये ताळमेळ साधेल? नक्की. माझ्या माहितीनुसार आजच माननीय मंत्री आमच्या माधुरताई मिसाळ यांनी जाहीरही केलंय की प्रत्येक हॉस्पिटलला एक दुवा म्हणून एक समन्वयक नेमला जाईल असं त्यांनी सांगितलं. आणि ती गरज आहे. आणि ती गरज तेवढ्यापुरतीच नाही, तर तो समन्वयक हा खऱ्या अर्थाने MSW म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं मानवांशी संपर्क आणि संबंध असण्याचे जे प्रशिक्षण दिलं जातं, बरोबर, अशा प्रकारचं. कारण तिथं पेशंट गेल्यानंतर आल्यानंतर कुठले तुम्ही हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट ज्यावेळेस आपलं आल्यानंतर हसून स्वागत करते, तिथं निम्म टेन्शन त्या ठिकाणी. बरोबर, अगदी बरोबर. हॉस्पिटलचंही झालं पाहिजे. मला खात्री आम्ही जे आपण हा सगळा पाठपुरावा कराल या निमित्तानं ही आपल्याला सगळ्यांना मिळालेला धडा आहे असं आपण मानूया. मी डॉक्टर भोंडवेंकडे जातो. डॉक्टर, एक आणखी मुद्दा आहे जो आपला दुर्लक्षित होऊ नये म्हणून हा प्रश्न विचारतो. इथे मी कोणत्याही एका डॉक्टरचं नाव घेत नाहीये, पण एक असतं हॉस्पिटल आणि तिकडे असतो जाणारा कन्सल्टंट डॉक्टर जो तिकडे काही विशिष्ट दिवशी जातो. त्या व्यक्तीचं स्वतःचंही हॉस्पिटल असतं, छोटं का असेना, आणि अशा वेळी वाया मोडने आलेला व्यवसाय हा आपल्याकडे वळवण्याचाही प्रयत्न अनेक जण करतात. ती खुली प्रॅक्टिस आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, याच्यातून तयार होतं एक अर्थचक्र, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, मेडिकल कंपन्या आणि डॉक्टरांचं अर्थचक्र. हॉस्पिटलमध्ये काम करायचं आणि डॉक्टरांना सांगायचं उपचारासाठी माझ्या हॉस्पिटलला आहे, हे एक अर्थचक्र. याच्यातून मार्ग कसा काढायचा? आपण जे सांगितलं यामध्ये जो कुठल्याही हॉस्पिटलला कन्सल्टंट असतो त्याचं स्वतःचं हॉस्पिटल असतं, तर ते हॉस्पिटल बऱ्याचदा छोटं असतं आणि प्रकार उलटा असतो. तो त्याच्या हॉस्पिटलमध्ये बघितलेला त्याचा वैयक्तिक पेशंट त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत असतो. आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये जी गोष्ट घडत असते त्यामध्ये आता आपण नेहमी म्हणतो की इतकं बिल झालं, इतकं लाख बिल झालं, पण यामध्ये त्या डॉक्टरची फी जी असते ना ती 10% किंवा 20% पेक्षाही कमी असते. म्हणजे जो उपचार देतो
त्यापेक्षा इतर गोष्टी ज्या आहेत बरं त्याच्यावर तो खर्च होत असतो. याचं कारण थोडंफार पेशंट्सकडे आहे. कारण आता आपण जर पाहिलं तर अनेक कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत. आता ही कॉर्पोरेट हॉस्पिटल जी आहेत ही कंपन्यांनी चालवलेली हॉस्पिटल आहेत आणि कॉर्पोरेट याचा अर्थच हे पैसा मिळवण्यासाठी केलेला हा व्यवसाय नव्हे धंदा आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून ही अशी कमी दरामध्ये हे मिळणं अपेक्षित नाही. बरं त्यामुळं तिथे इतर ज्या सोयी आहेत म्हणजे पूर्ण हॉस्पिटल एअर कंडिशन, तिथं त्यांची खाण्याची सोय, टेलिव्हिजन, या ज्या अतिरिक्त ज्या आरोग्या व्यतिरिक्त ज्या सोयी आहेत त्याचा खर्च खरंच जास्ती होतो आणि तो रुग्ण मागून घेतात. कारण रुग्णही हॉस्पिटल हे करताना तिथं ह्या गोष्टी आहेत का याची चौकशी करतात. प्रत्यक्ष उपचार करणारा डॉक्टर हा त्याच्यामध्ये फारसा इन्व्हॉल्व्ह नसतो. दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट आपण मी सुरुवातीपासून ऐकतोय की यामध्ये असं सांगितलं जात आहे की त्या तिथल्या कन्सल्टंट डॉक्टरनी हे ऍडव्हान्स मागितला. तर मी स्वतः दिनानाथ मंगेशकर मध्ये पॅनेल कन्सल्टंट म्हणून अटॅच्ड आहे. मी इतरही हॉस्पिटल्समध्ये जातो आणि माझे तिथेही मी पॅनेल कन्सल्टंट आहे. साधारणतः हे ऍडव्हान्स प्रकरण जे असतं हे डॉक्टर स्वतः मागत नाहीत, ते त्या ऍडमिशन डिपार्टमेंटकडे जातं आणि मग तिथं ते कॅल्क्युलेट करून काय हिशोब असेल त्याप्रमाणे मागितलं जातं. त्याच्यामुळं इथं हा जो सांगितलं जातंय की त्या डॉक्टरांनी पैसे मागितले हे जरा पटण्यासारखं नाहीये. दुसरी आता ही गोष्ट की हे जे आहे की कमी दरात द्यायला पाहिजे किंवा जास्ती दरात द्यायला पाहिजे, तर यावर बरीच चर्चा झालेली. महाराष्ट्र सरकारने या पद्धतीचा नियमही आणून घातला होता किंवा राष्ट्रीय स्वरूपावरही डॉक्टरांची फी ही किती करावी यावरही नियम लागला होता. याच्यावरही चर्चा चालू होती. काही राज्यांमध्ये ते आलेलंही आहे. परंतु मुख्य प्रश्न असा आहे की ही जी धर्मादाय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णालाच मोफत किंवा कमी ट्रीटमेंट मिळत नाही. जे खरोखर गरीब आहेत आणि तशा प्रकारचा त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला आणि हे आहे, अशा व्यक्तींना जर त्यांचं उत्पन्न दारिद्र्य रेषेच्या खाली असेल तर त्यांना पूर्णपणे मोफत उपचार देण्यासाठी 10% जागा ह्या त्या धर्मादाय हॉस्पिटलला राखून ठेवल्या लागतात. थोडंसं जेवर असतं त्यांना 50% कन्सेशन मध्ये अजून 10% जागा दिल्या जातात. परंतु हा माझा स्वतःचा अनुभव आहे, हा कुठेही पाळला जात नाही आणि त्याबद्दल सरकार भोंडवेजी तुम्ही म्हणताय तो एक दावा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने सुद्धा केलेला आहे की या भिसे कुटुंबियांनी एकदा त्या 50% सवलतीचा फायदा घेतलेला आहे. अर्थात आणखी पुढचा मुद्दा चर्चेचा होईल कारण याच्यामध्ये मुद्दा पैशाची अनुपलब्धता की मुळात डॉक्टरांनीच मुळात ऍडमिशन करून दिलेलं नव्हतं कारण डिपॉझिट द्यायचा पैसे ते देऊ शकत नव्हते, हा मुद्दा होता. आणखी पुन्हा बघावं लागेल. मी डॉक्टर आणखी आपल्यासोबत जे डॉक्टर आहेत बुलढाण्याचे त्यांच्याकडे जातो. मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की संजय महाजनांकडे, डॉक्टर संजय महाजनांकडे. डॉक्टर संजय, याच्यातला एक मुद्दा छोटासा कदाचित राहून गेला असता. 2 मुलांसाठी 20 लाख रुपये, ते जी कुठली ट्रीटमेंट असेल ती, मला टर्मिनॉलॉजीज माहीत नाही आहेत त्याच्या, एवढा महागडा हा उपचार असतो का? आणि असल्यास त्याच्यामध्ये त्या उपचाराच्या वैद्यकीय आणि तांत्रिक गोष्टींसाठीचा खर्च किती आणि डॉक्टरांची फी किंवा हॉस्पिटलची फी किती असते, हे काही मॅनेज करता आलं असतं, येऊ शकतं? ट्विन प्रेग्नन्सी असल्यामुळे 7व्याच महिने ही प्रसूती झाली आहे आणि बाळाचा पूर्ण काळ हा 9 महिने 9 दिवस असतो. खरं तर 7 महिन्यापासून म्हणजे ज्या दिवसापासून हे बाळ डिलिव्हर्ड झाले ते प्रीमॅच्युअर आहे. यांना मग नॅचरल जे एन्व्हायरमेंट आहे यांना इन्क्युबेटर मध्ये ठेवणे किंवा यांच्यासाठी जे काही NICU मध्ये ठेवणे, या सर्व गोष्टींचा खर्च खरं तर थोडा महागडाच आहे आणि त्यातल्या त्यात दीनानाथ मंगेशकर सारख्या रुग्णालयात तर नक्कीच हा महागडा असेल. मात्र एका बेबीसाठी 10 लाख असं काही नसतं. खरं तर हा एक अंदाज ठरवला जातो की या बेबींना किती दिवस आपल्याला इन्क्युबेटर मध्ये ठेवावं लागेल आणि त्यानुसार हा खर्च ठरवला जातो. ठीक आहे, मी हा प्रश्न भोंडवेंना पण विचारतो, त्याच्यानंतर मी मंगेश शिवटेंकडे जाईन, मला अमित गोरखेंकडे पण जायचंय. भोंडवेजी, हा जो 20 लाखाचा खर्च आहे आणि अशा असंख्य प्रोसिजर्स असतील तर याचं लॉजिक काय असतं, ही रक्कम कशी ठरते? मी मंगेश शिवटेंकडे मी जातो. मला हाच मुद्दा, डिपॉझिटचा जो मुद्दा जो मगाशी उपस्थित झाला होता, कारण डिपॉझिटपासून हे प्रकरण सुरू झालं, तेवढे विशिष्ट पैसे भरले नाहीत म्हणून. मंगेश, हे डिपॉझिटच्या तक्रारीबद्दल काय करता येईल, काय फीडबॅक आहे त्याबद्दलचा? डिपॉझिट
सर्वात पहिली तक्रार ही धर्मादाय रुग्णालय असो किंवा खासगी रुग्णालय असो या अनुषंगानं जाणवते की हॉस्पिटलमध्ये रुग्ण आल्यानंतर डिपॉझिट शिवाय पेशंटला ऍडमिटच करून घेतलं जात नाही. विशेषतः ही जी धर्मादाय रुग्णालयाचा जो कायदा आहे 2006चा, यामध्ये नमूद केलेला आहे की धर्मादाय रुग्णालयांनी पेशंटला कुठल्याही पद्धतीची डिपॉझिटची मागणी करू नये. ही मागणी अवैध आहे, चुकीची आहे, कायद्याला अनुसरून नाही. आणि असं असताना देखील ही धर्मादाय रुग्णालय डिपॉझिटची मागणी करतात, जे सर्वतः चुकीचं आहे, जे दीनानाथ मंगेशकरांनी अक्षम्य गुन्हा केलेला आहे. खरं तर त्यांना सहज शक्य होतं की पेशंटला ऍडमिट करून घेणं, त्याच्यावर उपचार सुरू करून देणं आणि बिलाच्या अनुषंगाने जे काय होईल ते बिलाच्या डिस्चार्जच्या वेळी किंवा उपचाराच्या दरम्यान सेटल देखील बिल करता आलं असतं. वेगवेगळ्या मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहे, इतर अनेक विविध योजना आहेत, त्या माध्यमातून काहीतरी मार्ग देखील काढू शकलो असतो. मात्र या सगळ्या रुग्णालयांकडून अक्षम्य गुन्हा केला जातो तो हा की या सगळ्या पेशंट्सकडनं डिपॉझिटची मागणी केली जाते. आता एका चर्चेमध्ये आणखी एक नव्यानं माहिती मिळाली की धर्मादाय रुग्णालयांच्यासाठी जरी हा कायदा असला डिपॉझिट न घेण्याचा, तरी खासगी रुग्णालयांच्यासाठी असा कुठलाही कायदा नाही. आणि म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आम्ही याचा पाठपुरावा देखील करणार आहोत की जी खासगी रुग्णालय आहेत या खासगी रुग्णालयांमध्ये देखील कायद्याच्या द्वारे एक वचक बसला पाहिजे की कुठलाही सर्वसामान्य रुग्ण जर कुठल्याही खासगी हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याचा जीव वाचवणं महत्वाचं आहे, त्याच्यावर तात्काळ उपचार करणं महत्वाचं आहे, ना की डिपॉझिट नाहीये म्हणून पेशंटला ऍडमिटच करून घ्यायचं नाही आणि त्याला परत पाठवायचं. मला वाटतं या अनुषंगाने देखील खासगी रुग्णालयांवर वचक ठेवणारा कायदा देखील येणाऱ्या काळामध्ये मंगेश, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्या बोलण्यामुळे मला एकदम एक प्रश्न सुचला. मी डॉक्टर भोंडवेंकडे जातो. डॉक्टर भोंडवे, तांत्रिक दृष्ट्या मला कल्पना नाहीये, पण दीनानाथ मंगेशकर ट्रस्ट हॉस्पिटल असणं, खासगी हॉस्पिटल असणं आणि ससूनसारखं पूर्ण सरकारी हॉस्पिटल असणं, याच्यामध्ये काय फरक पडतो ज्याचा परिणाम हा त्या फीजवरती सुद्धा पडतो? दीनानाथ मंगेशकर हे धर्मादाय ह्याच्या खाली रजिस्टर झालेलं हॉस्पिटल आहे आणि त्या नियमाप्रमाणे त्यांना ज्यांना उत्पन्नाचा दाखला आहे अशा गरीब रुग्णांसाठी त्या जागा ठेवल्या असतात, त्याप्रमाणे त्यांना इलाज द्यावा लागतो. परंतु उर्वरित जे 80%-90% रुग्ण आहेत त्यांच्याकडून मात्र पूर्णपणे त्यांचे जे काही रेट्स असतील त्याप्रमाणे घ्यायला त्यांना परवानगी आहे. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये डॉक्टरनी किती फी घ्यावी, हे किती लावावं याचा कुठलाही नियम अजून तरी नाही. आणि त्यावर अनेक गोष्टी हे झाल्या. त्यावेळेला हेही प्रतिपादन करण्यात आलं की मग तुम्ही हे जे काही फीवर नियंत्रण आणतात तेव्हा डॉक्टरांच्याच का, मग इतरांच्या, वकिलांच्या का नाही, आर्किटेक्टच्या का नाही, चार्टर्ड अकाउंटंटच्या का नाही, तर त्या तो वेगळा मुद्दा आहे. परंतु धर्मादाय हॉस्पिटल त्यांना दिलेल्या त्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्याला फ्री ट्रीटमेंट द्यायची असते किंवा 50% कन्सेशन द्यायचं असतं. आता जे सरकारी हॉस्पिटल आहे, म्हणजे ससून हॉस्पिटल आहे पुण्याचं किंवा मुंबईची जी हॉस्पिटल्स आहेत, अशा याच्यामध्ये हे सरकारने चालवलेलं हॉस्पिटल असतं. तिथला जो खर्च असतो हा सर्व सरकार उचलत असतं. आरोग्य खात्याच्या बजेटमधून त्यांचा सर्व खर्च चालवला जातो. तर या ठिकाणी ज्यावेळेला रुग्ण ऍडमिट होतो त्यावेळेला त्याला तो घेतलाच जातो. किंबहुना क्षमतेपेक्षाही जास्ती पेशंट, म्हणजे तिथे समजा 1000 बेड. भोंडवेजी, या सगळ्या प्रश्नातून आपण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि भिसे कुटुंबीय यांच्याही पलीकडच्या एका फार मोठ्या मुद्द्याला भिडावं लागतं, जी मागणी वर्षानुवर्ष होते पण आता ती हास्यास्पद बनलेली आहे. KG to PG कंपल्सरी आणि मोफत शिक्षण, उत्तम दर्जाचं शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रापासून मल्टी स्पेशालिटी तंत्रज्ञान असलेल्या हॉस्पिटल्समध्ये पूर्ण मोफत उपचार. आज ही मागणी सुद्धा हास्यास्पद झालेली आहे, पण ती काळाची गरज आहे हे भिसे कुटुंबियांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. ज्या ताईंचा मृत्यू झाला त्यांनी पुन्हा दाखवून दिलेलं आहे. आमच्या अपेक्षा काय आहेत? या आमच्या विकसित भारतामध्ये लोकांना चांगले उपचार मिळावेत, पूर्ण फुकट नसतील पण किमान स्वस्त मिळावेत. दीनानाथ मंगेशकरलाच का जावं लागतं? ससूनला जाणं हे कमीपणाचं काम मानलं जातं, कारण आम्हाला खात्री इतकी आहे की त्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये कदाचित चांगल्या सुविधा मिळणार नाहीत. वस्तुतः तसं आहे असं नाहीये. अशा जिल्हा रुग्णालयांमध्ये किंवा मुंबईच्या रुग्णालयांमध्ये उत्तम सुविधा मिळतात, त्या अधिक चांगल्या करणं आणि त्या लोकांना उपलब्ध करून देणं हा आमचा प्रेफरन्स असायला हवा. हे याच्यासाठी मोर्चे निघायला हवे, याच्यासाठी आक्रमक भाषणं व्हायला हवी. पण जिथे आमचा 300 वर्षापूर्वीचा औरंगजेब खोदून काढणं जिकडे आमचं प्राधान्य असेल, तिथे हॉस्पिटलमध्ये काय चाललंय आणि कोण कुठल्या बाई जर का जात असतील तर त्याचं समाजाला काही पडलेलं असण्याचं काही कारण नाही. पण तरी सुद्धा आताच्या विषयासाठी आपण सगळ्यांनी महत्त्वाचा वेळ दिला. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. माझा पोल सेंटरला आपण प्रश्न विचारला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला, त्याला लोकांनी काय प्रतिसाद दिलेला आहे पाहूया. आपला प्रश्न होता, आपल्याकडील खासगी रुग्णालयांमध्ये लुटारू वृत्ती आणि मनमानी कारभार असतो असं तुम्हाला वाटतं का? 20,000 लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि उत्तर आलंय 92% लोकांना वाटतंय की होय हा मनमानी कारभार असतो, 8% मात्र सहमत नाहीत.
मात्र बहुतांश लोकांना हा अनुभव आलेला आहे. कुणी ना कुणी कधी ना कधी अशा हॉस्पिटल्समध्ये जाऊन रांगेत उभं राहिलेलं आहे. ॲडमिशन अभावी हॉट न मिळाल्यामुळे आपला एखादा नातेवाईक मरताना पाहिलेला आहे. कोविडच्या काळात ते बघायला मिळालं, नंतरही पाहायला मिळालं. उपचार नीट झाले नाहीत, बिलं नुसती वाढवत ठेवली कारण इन्शुरन्सचं कार्ड होतं आणि नंतर इन्शुरन्सने ते नाकारलं. फक्त 20-30-40% इन्शुरन्स दिला, वरचे पैसे आम्हाला भरावे लागले. एक ना अनेक अशा अनेक किशांनी भरलेला आहे हा वैद्यकीय व्यवसाय. याचा अर्थ अख्खा वैद्यकीय व्यवसाय खलनायक नक्कीच नाही आहे, पण त्याच्या सुधारणेला वाव आहे. भिसे प्रकरण हा मिळालेला त्या दृष्टीने धडा आहे. तो आपण गिरवणार का हे समाज आणि शासनानं ठरवायचं आहे. तो मुद्दा तुमच्यासाठी. इथे मात्र आपण थांबतोय. दररोज सोमवार ते शुक्रवार 7:56 झिरो आवरमध्ये चर्चा जनतेची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.